ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि बातमी जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय आणि यावेळी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। त्यामुळे वडीगोद्रीमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रकाशजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। सध्या आपण बघितलं तर वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। आमच्या माध्यमातून तुम्ही आंदोलकांना काय आवाहन कराल? नाही, कसं आहे की हा विषय जो आहे, हा विषय हाताळण्यामध्ये सरकारला पूर्णपणे अपयश आलेलं आहे। एकतर ओबीसी हा एक गरीब समाजाचा 450 जमातींचा समूह आहे, अनऑर्गनाइज आहे आणि त्याच्या आरक्षणामध्ये एक धनदानगा समाज घुसू पाहत आहे आणि सरकार त्याला सपोर्ट देत आहे। हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? वास्तविकता आम्ही सगळ्यांनी मिळून भूमिका घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचं काही म्हणणं नाही आणि मराठा समाजाची भूमिका सुद्धा सुरुवातीला सकल मराठाचे जे 58 मोर्चे निघाले त्यांची भूमिका काय होती, ती भूमिका कुणी बदलली? त्यांची भूमिका अशी होती की आम्हाला कुठल्याही समाजाचं हिसकावून घ्यायचं नाही, 50% वरचं जे आहे ते आम्हाला आरक्षण हवं आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा दिला। आणि आता हे जरांगीचं आंदोलन सुरू झाल्या त्याने भूमिका बदलली आणि म्हणजे आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे आणि जर ओबीसीतलं नाही दिलं तर आम्ही ह्याला बघू, त्याला बघू, त्याला हे करू, त्याचं घर जाळू, त्याला पाडू, हे राजकारणामध्ये आम्ही असं करू तसं। म्हणजे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये। दिवसा ढवळ्या आमदारांची घरं पेटवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आरक्षणासाठी होत आहे। हे राज्य हे बिहारच्या दिशेनं आणि मणिपूरच्या दिशेनं वाटचाल चालू आहे आणि म्हणून सरकारने ताबडतोब भूमिका घेतली पाहिजे। आता सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, त्यांना कायदा पारित केलेला आहे, हायकोर्टमध्ये टिकलेला आहे। मग असं असताना सरकार आणखी हे गॅजेट ते कुणबी दाखले, हे दाखले ते दाखले करून पुन्हा बॅकडोर एंट्री करून ओबीसी घोषवण्याचा हा सरकारच्या आशीर्वाद चाललेला कार्यक्रम जो आहे त्याला ओबीसीचा पूर्णपणे विरोध आहे आणि ह्यासाठी सरकार जबाबदार आहे आणि सरकारने हे ताबडतोब थांबवलं पाहिजे। नाहीतर हा संघर्ष जो आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा हा संघर्ष जो आहे तो हा संघर्ष आणखी वाढल्याशिवाय राहणार नाही। माझी विनंती आहे महाराष्ट्र बांधवांना सुद्धा की आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे, ईडब्ल्यूएसचं आरक्षण आपल्याला आहे। असं असताना तुम्ही ह्या गरीब समाजाच्या आरक्षणाचं खेचून घेणार असाल तर मग ह्या गरीब समाज जायचं कुठं? शेवटी शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो आणि गरीब समाजाचं आरक्षण दिवसा ढवळा त्यावरती दबाव टाकायचा हे काय आम्हाला मान्य होणार नाही। ताबडतोब हे सगळं थांबलं गेलं पाहिजे आणि कुठं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा जो आहे तो त्या ठिकाणी केला पाहिजे। त्यासाठी सरकारची भूमिका महत्वाची आहे असं माझं स्पष्ट मत आहे। निश्चितच प्रकाशजी, पण आता जर आपण रस्त्यावरची परिस्थिती बघतोय तर मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले, या परिस्थितीला नेमकं कारणीभूत कोण आणि जबाबदार कोणाला धरायचं? मी यापूर्वी सांगितलं की या परिस्थितीला कारणीभूत जी आहे ती सरकारी यंत्रणा आहे आणि सरकारच आहे। कारण जरांगेंचं भूत जे उभा झाले महाराष्ट्रामध्ये हे कुणाच्या आशीर्वादावर उभा राहिलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे ना। त्यामध्ये विरोधी पक्षाची सुद्धा काही मंडळी आहेत, त्यामध्ये सरकारमध्ये मंडळी आहेत आणि त्याने मिळून हे सगळं आणि ज्यावेळी भाजपचं सरकार असतंय त्याच वेळी हे मराठ्यांचं आरक्षणाचं आंदोलन का उभं राहते महाराष्ट्रामध्ये हे पाहायला पाहिजे ना। म्हणजे ह्या शेवटी राजकीय जो आहे ह्याच्यामध्ये राजकीय कुणाची तरी गणित जी आहेत ती सुद्धा लपलेत ह्यामध्ये, कुणाला तर त्याचा राजकीय फायदा घ्यायचा आहे। म्हणून हा विषय जो आहे ह्या दोन समाजात भांडणं लावून आपली राजकीय पोळी भाजाचा हा जो कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे हा निंदनीय आहे आणि मी त्याचा निषेध करतो। प्रकाशजी, धन्यवाद, आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। दरम्यान आपण बघतोय की आता मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले आहेत, यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आपल्याशी बातचीत साधली आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे। बघूया। मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही, दोन समाज एकमेकासमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली पाहिजे। दरम्यान आपण बघतोय की फडणवीसांनी म्हटलंय की अर्थात आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र सामाजिक सलोखा बिघडणार नाही, हिंसा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। मात्र रस्त्यावरची परिस्थिती काही वेगळीच दिसते। आता जर आपण बघितलं तर वडीगोद्री जालन्यामधली ही अगदी काही वेळापूर्वीची दृश्य आहेत, तर ताजी दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर बघू शकतोय।
मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे, त्या प्रत्युत्तरादाखल ओबीसी आंदोलक देखील आमने सामने आलेले आहेत आणि यावर आता मराठा आंदोलकांची देखील प्रतिक्रिया येते. बघूया. नेमकी तुम्ही काय चर्चा केलेली आहे? त्यांना सांगितलं शांतते, तुमचं आंदोलन दोन आमचं आंदोलन शांतते. आम्ही मराठी शांतच आहोत. 58 वर्ष मराठ्यांनी शांतते काढले. एक तर मराठा कुणाच्या नादी लागत नाही, नादी गेला तर कुणाला शिलाई बी राहून देणार नाही. यामुळे मराठ्यांनी मनोदादाने आदेश दिला आहे, सगळ्यांनी शांत राहा, आपलं शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन शांततेत चालू द्या. असं आम्ही शांततेत सगळं आता समाज पांगलेला आहे, या ठिकाणी शांततेत चालू आहे. तर आपण बघतोय की मराठा आंदोलकांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे. आमचं आंदोलन आम्हाला शांततेत करू दे आणि तुम्ही देखील आंदोलन शांततेत करा. मात्र त्याच वेळेला त्यांनी आवाहन सुद्धा केलं की आम्ही कोणाच्या नादी लागत नाही आणि आलो तर सोडतच नाही. एकूणच जर आपण आत्ताच ही परिस्थिती बघितली तर सध्या दोन्ही आंदोलक आमने सामने आल्याचं बघायला